राधे गोविंद गोविंद राय श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे हेलो 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 सर्वांना विनंती, पाठीमागची सगळे मंडळी, जेवढे जेवढे माता भगिनी, सर्वांना विनंती, महिला मंडळ या ठिकाणी पुढे येऊन बसायचे बरं का. या पुढे उठा, मागच्या सगळ्याच उठा. ओ सासूबाई आता उठा, सर्व पुढे सरकून बसायचे. या एक 6-7 माणसं या ठिकाणी स्टेजवर या. 7-8 जण आले तर चालेल. ज्यांना थोडस तळाचं ज्ञान आहे बाबा या. उठा बाबा उठा. वा, चप्पल राहू दे तिथंच. उठा, आणखी 5-6 माणसं उठा. या इकडे वर या, इथे येऊन बसाय. डायरेक्ट स्टेजवर या. उठा, आणखीन 2-4 या. हाल नॉर्मलचा विको दे याला, नॉर्मलचा. वा बस. हॅलो, ऑडिओ चेक करा. ओके. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरुं. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुती. आज या ठिकाणी सालाबत प्रमाणे संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवी वर्ष व या सुवर्ण महोत्सवामध्ये आयोजित केलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील भारुडाची सेवा माझ्याकडे आली परम भाग्य समजून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक, समस्त ग्रामस्थ, सप्ताह कमिटी या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन कार्यक्रमाला सुरुवात. तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा, नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझा 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 नमो नमो ओंकार स्वरूपा, नमो नमो ओंकार स्वरूपा. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था
अनाथांच्या नाथा तुझं नमो. नमो माय बापा गुरु कृपा घना, तोड या बंधना माया मोहा. मोहजाळ माझे कोण निरसील, तुझ बिन दयाळा सद्गुरुराया. थोडा विको दे. सद्गुरुराया माझा आनंद सागर. पहिलं वंदन गणरायाला करायचं असतं, कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे बरं का. आणि गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय कोणतंही कार्य पूर्णत्वाला जात नाही. म्हणून शुभ कार्याला गणपती बाप्पाचं नाव घेतलं जातं. म्हणून पहिलं वंदन गणरायाला आणि दुसरं वंदन माझ्या सद्गुरुरायांना. कारण जग आईवडिलांनी दावलं, लहानाचं मोठं आईवडिलांनी केलं, परंतु जीवन जगण्याची दिशा मार्ग सद्गुरू देत असतात, संत दाखवत असतात. म्हणून सद्गुरुराया माझा आनंद सागरो. त्रैलोक्याधार गुरुराव. गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, ज्या पुढे उदास चंद्र रवी. रवी शशी अग्नी नेणती ज्या रूपा, स्वयंप्रकाश रूपाने नेवेद. एका जनार्दनी गुरुपर ब्रह्म, आणि तयाचे परिणाम सदामुखी. हा झाला गण. यानंतर ज्यांनी तुम्हाला आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला, ज्यांनी तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, अशा छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो. ओम नमो 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 शिवाजी राजा. ओम नमो 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 शिवाजी राजा. ओम नमो 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 शिवाजी राजा. नमो 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 शिवाजी राजा. ओम नमो शिवाजी राजा तयाशी दंडवत माझा. ओम नमो शिवाजी राजा तयाशी दंडवत माझा. ओम नमो 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 शिवाजी राजा. ओम नमो 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 शिवाजी राजा. ओम नमो 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 शिवाजी राजा. नमो नमो शिवाजी राजा. अहो दुश्मनाला जान लाविला धाक, माझ्या राजाच्या तलवारीकडे पाहून शत्रू दुश्मन थर थर कापायचं बाबा. पण सैतानाला सुद्धा चळकाप सुटायचा, कारण दुश्मनाला जान लाविला धाक, गुलामगिरीची जान केली राख, आणि ही दडपशाही जान केली खाक. त्याने सुखी केली प्रजा, ही सुखी केली प्रजा. अफजल खानाचं ज्याने फाडिलो पोट, त्या शाहिस्त्याची ज्याने छाटली बोट. न अवघ्या मराठे शाहीचा स्वराज्याचा ज्याने मिरविला थाट. त्याने सुखी केली प्रजा, सुखी केली प्रजा. म्हणून ओम नमो 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 शिवाजी राजा. ओम नमो 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 शिवाजी राजा. टाळी. नमो 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 शिवाजी राजा. नमो 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 शिवाजी राजा. यानंतर एक छोटीशी गवळण होईल. साऊंडवाले सिस्टीमवाले कुठे गेले? माझा हॅलो सिस्टीमवाले. जे जे पाठीमागं बसले त्यांना सर्वांना विनंती बरं का, ज्यांना ज्यांना वाटते आपण गडी त्यांनी सर्वांनी पुढे यायचं बरं का. माऊल्या बागाने किती सुंदर बसल्यात. महिला मंडळ म्हणजे मुंग्यात मुंग्या. रस्त्यानं चालली तरी लाईनीत चालणार, भिंतीवर चढायली तरी लाईनीत चालणार. महिला मंडळ म्हणजे मुंग्यात. मुंगळे बघा ना, मुंगळे कसे बसलेत, चार इथं चार तिथं, जस काय मला सावड्याला आल्यात. उठा मागचे तो मधात काय लसणाचा वापा लावायचा का? त्यांना स्क्रीन आहे वाटतं तिथं आहे ना, त्यामुळे बसलेत. बरोबर असं द्या. पण काही काहीचा थोकायचा प्रॉब्लेम असतो ना. बेस द्यायला थोडा त्याच्या हॉल आहे ना, हॉल कमी करा. इको द्या, हॉल इको नको आपल्याला. हॉल आल्या पाच हो पाच गवळणी बर का मंडळी. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले अशी वार्ता गवळणींच्या कानापर्यंत पोहोचली. म्हणून देवाला पाहण्याकरता सर्व गवळणी गोपिका नटून थटून शृंगार करून नंदराजाच्या अंगणामध्ये देवाला पाहण्याकरता जमल्या. पण कसं आहे ना, आजच्या बायकांना नटून हा शब्द कळत नाही बरं का मावशी. आजच्या बायकांना शृंगार हा शब्द कळत नाही. आजच्या बायकांना सांगावं लागतं गवळणी मेकअप करून आलत्या, म्हणजे ब्युटी पार्लरला जाऊन आलत्या. कारण मॉडर्न जमाना आला. मग देवाला पाहायला जायचंय, अंगावर नवी कोरी साडी नेसण्याकरता काढली.
तिला मॅचिंग असणारा ब्लाऊज, तिला मॅचिंग असणारी टिकली, तिला मॅचिंग असणाऱ्या बांगड्या, तिला मॅचिंग असणारी चप्पल, तिला मॅचिंग असणारा नवरा. नवरा नाही अति झालं. असं सर्व मॅचिंग करून सर्व गवळणी देवाला पाहण्याकरता नंद बाबाच्या अंगणामध्ये जमलेले आहेत. परंतु कोणत्या गवळणीने कशा प्रकारचा शृंगार केला होता, कशा प्रकारची साडी परिधान केली होती, त्याचं वर्णन नाथमार्दांनी या गवळणीमध्ये केलेलं आहे. ही गवळण सादर करून कार्यक्रमाला सुरुवात. गवळण चालू असताना प्रत्येकानं सोबत गवळण म्हणायची बरं का. पुरुष मंडळ गवळण पाठ नसली जास्त लोड घ्यायचं नाही, पाठीमागं नाना 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 म्हणायचं. महिला मंडळ तुम्ही नाणी 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 म्हणा, म्हणजे आपल्या नानांचा नाणीचा उद्धार करायचा बरं का, बाकी काही नाही. हे आल्या पाच हो गवळण धरीस लाव. आता राहू द्या. हॉल येतोय थोडासा, हॉल जो आहे ना, हॉल नकोय. हॅलो आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी. पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी. जय हो. पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी. ओ पहिली गवळण रंग सफेद जशी बाई चंद्राची ही ज्योत. पहिली गवळण रंग सफेद जशी बाई चंद्राची ज्योत. गगनी चांदणी लखलखित अन एका तिची मात. ही गगनी चांदणी लखलखित एका तिची मात. मन करीत होती दारात धरुणी कृष्णाचा बाई हात. मंथन करीत होती दारात धरुणी कृष्णाचा बाई हो. हात. पाच हो पाच गवळणी, आहा पाच हो पाच गवळ. पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी. पाच पाच गवळणी आल्या पाच पाच गवळणी. हो काळी. पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी. दुसरी गवळण भाडी भोळी रंग हळदी होणी पिवळी. गवळण भाडी भोळी रंग हळदी पिवळी. पिवळा पितांबर नेसून आली अंगी बुट्टे हे दार चोळे. जय हो. पितांबर नेसून आली अंगी बुट्टे दार चोळे. एक लहान तनू मर कवळी जशी बाई चाप्याची हो कळी. एक लहान तनूवर कवळी जशी बाई चाप्याची. जय हो. पाच हो पाच गवळणी, आहा पाच हो पाच गवळ. पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी. पाच पाच गवळणी आल्या पाच पाच गवळणी. जय हो. पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी. तिसरी गवळण रंग काळा नेसून आली चंद्र कळा. तिसरी गवळण रंग काळा नेसून आली चंद्र. हो काळे काजळ लिहून डोळा रंग तिचा हो सावळा. काळे काजळ लिहून डोळा रंग तिचा हो सावळा. काळी गळसर घालून गळा कली राज सोहू बाळा. काळी गळसरी घालून गळा आले राजस. हो. पाच हो पाच गवळणी, आहा पाच हो पाच गवळ. पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी. पाच पाच गवळणी आल्या पाच पाच गवळणी. पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी. चौथी गवळण रंग लाल हलाली लाल ही लाल. चौथी गवळण रंग
लाल 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 ही लाल काळी कुमकुम श्री लाल भांगी भरून ही गुलाल कपाळी कुमकुम श्री लाल भांगी भरून गुलाल मुखी रंग विढा लाल जशी डाळिंबीचे फुले की रंग विडा लाल जशवा डाळिंबी जय हो पाच गवळणी आहा पाच गवळ पाच रंगात शृंगार करोडे पाच रंगात शृंगार करोडे पाच रंगाचा शृंगार करोडे पाच पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा टाळी टाळी करून पाचवी गवळण हिरवा रंग पाहता उग्या झाल्या दंग पाचवी गवळण हिरवा रंग पाहता उग्या झाल्या हिरव्या काकणाचा पहा रंग जशी वही आरशात जडले बिंब हिरव्या काकणाचा पारंग जशी बाहेरच्या भिल्लेली फुगडी खेळता कृष्ण संग गातो एकनाथ अभंग ही फुगडी खेळता कृष्णा संग गातो एकनाथ पाच गवळणी आहा पाच गवळ पाच रंगाचा शृंगार करोडे पाच रंगाचा शृंगार करोडे पाच पाच गवळणी पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून हॅलो 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 हॉल बंद करा हॅलो एकदम आता सगळे विको बंद करा फक्त क्वालिटी आवाज फक्त क्लिअर करा पहिला जसा लागला होता तसं करा आवाज हॅलो 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 वा राहू द्या एकदा शिष्टीमोलेसाठी जोरदार टाळ्या वाजवा शिष्टीमोल तुम्ही फक्त आवाज कम पडू देऊ नका जाताना तुमच्यासोबत लग्न करून जाते तेवढा माणूस खुश ठेवा लागतो कारण माझा आवाज द्यायला आवाज कम पडतो मॉनिटरला आवाज द्या माझा मॉनिटर हॅलो हॅलो साहेब द्या बरं का मंडळी हॅलो चेक गण झाला गवळण झाली बरं का आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का दादा तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का मावशी काय सांगायचं बाई मागच्या महिन्यातच मी इथं आपल्या पारनेरला आलते बरं का मावशी पारनेरला तिथं की नाही माझं बरं का तिथं की नाही माझं एवढ्या लोकांना सांगायचं म्हणलं की मला नुसतं टेन्शनच येते पण सांगताय का तिथं की नाही माझं मावशी लग्न झालं बरं का आपल्या गावात चालतं की टेम्पो भरून वराड माझ्या लग्नाला कोण कोण आलतं माझ्या लग्नाला हात वर करा कोण कोण आलतं ही म्हातारी आली ती पुढे बसली आता कशी लागली डोळे वाटून पाहिला आता अहो काय सांगायचं म्हणली पोरगलय चांगले देखना देवायन तोंडावर ना खायन कुठं बसलं होती पिंट येऊ का हे खोडचोड आलता का नाही लग्नाला ए आलता का नाही होय मन नाही तर अंगा उडी हाणत असते बघ आलता काय सांगायचंय कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती टपावर बसून आलाची आला लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसलं करदुडा तुटेस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जळून गेलं पण ते काही का असं ना बरं का लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का पण काही गडबडीमध्ये तुम्हाला माझा नवराच दाखवायचं राहून गेला बरं का माझे मिस्टर कुठं बसले तू ठेव का की हे माझे मिस्टर उठाव
हो कसा दिसतोय आमचा जोड, कसा दिसतोय माझा गावठी परश्या, कसं उभारायला बघा दोन काही झडीपेला निवडून आल्यात. पण काय सांगायचं बरं का, तुम्ही म्हणाल पोरी तू एवढी तरणी दिसतीस, तू एवढी तरणी दिसती मग मॉडेल का जुनं पकडलोस. पण काय सांगायचं बरं का मावशी, आमच्या यांचा स्वभाव की नाही फार गोड आहे. पाहिजे तुम्हाला, खाली बस, उठा, पाहिलं किती गोड स्वभाव आहे. बसाव खाली, मग आता उठ, पाहिलं किती गोड स्वभाव आहे बरं का महिला मंडळ. नवरा असा पाहिजे, नवरा असाच पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठला पाहिजे, आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळत सुटला पाहिजे. हा यांचा स्वभाव की नाही फार आवडला. पण काय सांगायचं तुम्हाला, काय सांगू, अहो लग्न झालं, नांदायला गेले पण अवलाद लय कडून निघाली. आणखीन हसतो कसा बघा की, अहो काय सांगू, तुम्ही म्हणताना आल्यास लागली नवऱ्याचं घरानं सांगायला. हिला नेमकं झालं काय. पण काय सांगू मावशी बरं का, मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे, पाहिजे का नाही चांगलं घर. पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर आणि पडकच छप्पर. बरं का मंडळी, मोडकच घर बरं का, ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. आता म्हटलं उद्या भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवली असती, यांच्याकडे डोक्यावर बसू हे. आणखीन बघायला तरी काय वाटतं का, खाली बघा म्हणते. अहो लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर. असू द्या मोडकं पडकं घर राहायला काय हरकत नाही बघा. पण देवाला जर घरामध्ये देवघर नसलं तर घराला शोभा का, खरं सांगा. घरामध्ये देवाला देवघर तरी पाहिजे की नाही. हो, कारण आमचे नाथ महाराज म्हणतात किती मोठं घर असू द्या, घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत नाही. किती मोठा बंगला असू द्या, त्या बंगल्यासमोर जर अंगणामध्ये तुळस नसेल तर बंगल्याला शोभा नाही. तस हा माणसाचा जन्म आहे बरं का दादा. किती मोठा माणूस असू द्या, किती पैशावाला असू द्या, त्याच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनाला सुद्धा काही किंमत नाही. म्हणून म्हणते मोडकच घर आणि पडकच छप्पर, आणि यांच्या देवाला देवघर नाही. आणि वरतून बघतोय कसं बघा, म्हणून म्हणते दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. ही दादला नको ग बाई मला हा नवरा नको ग बाई. आणि हा दादला नको नवरा नको, हा दादला नको ग बाई. ही दादला नको नवरा नको, दादला नको ग बाई. आणि हा दादला आणि हा नवरा आणि हा ठोंब्या. बस खाली. डॉक्टरनं सांगितलं जास्त वेळ उभं करू नका, गुडघ्याचा त्रास. फाटकच लुगडं बरं का. मी म्हणते असू द्या, मोडका घर राहायला काय हरकत नाही. नुसते म्हणता नुसत्या घरासाठीच नवरा सोडतीस का. पण मावशी अहो नुसत्या घरासाठी नवरा सोडायला काय रिकामी हाय वय. मला सांगा, एखादी अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही, पाहिजे की नाही चांगली साडी. पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मोडदाने एक तरी साडी घेतली का. आणखीन बघतोय कसं बघा की, अहो लग्न झालं तसं बघते. हो पण तुम्ही म्हणताना आत्ताच 5 साड्या बदलल्यास की, खोटं बोलतीस का. कुठून आणल्यास या 5 साड्या. पण या 5च्या 5 साड्या आमच्या ह्यांनी नव्हत्या दिल्या बरं का. मग या 5च्या 5 साड्या आमचे बाबासाहेब तांबे यांनी मला भेट दिले होते. मला म्हटले पोरी नव्यानं आमच्या गावाला येतीस, जुनी साडी का घालतेस. म्हणून आमच्या तांबे महाराजांनी मला 5च्या 5 साड्या गिफ्ट केल्या. म्हणून तरी कशी बशी 4 चौघीत आले. नाही तर काय सांगायचं, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती. अहो लग्न झालं तसं एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रासानं 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. पण रोज आंघोळीची गोळी घेते. मग काय करू. फाटकच लुगडं. ऐका, कोणतं फाटकं लुगडं. नाथ महाराज म्हणतो हे फाटकं लुगडे का, ही साडी फाटकी का. नाही, आज या कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटले, नातं नावाची चोळी फाटले. त्यावेळेला नाथ महाराज म्हणतात हे लुगडं शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे, स्नेह नावाची, विश्वास नावाची सोयी पाहिजे दादांनो. कारण आज या कलियुगामध्ये नात्यामध्ये प्रेम राहिलं नाही, विश्वास राहिला
नाही म्हणून महाराज म्हणतात असा विकल्प नावाचा नवरा नको. कारण एकदा का विकल्प माणसाच्या जीवनामध्ये आला की विकल्प माणसाला संसारही करू देत नाही आणि परमार्थही करू देत नाही. म्हणून हो, फाटकचं लुगडं अन तुटकीचं चोळी अन तिला शिवायला दोरकी हो नाही. मोडक असा पलंग तुटकीशी निवार वर नरम बिछाना नाही. बरं का म्हणणं मी म्हणते नसुऱ्या चांगली साडी घालायला काय हरकत नाही, पण कमीत कमी घरामध्ये खायला पाहिजे, जेवायला पाहिजे की नाही सांगा, पाहिजे की नाही जेवायला. पण बघा ना फुकटच्या सप्त्यातल्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा फुगला वरतून हसतोय कसा बघा की. अहो मला लग्न झाल्यापासून बघते जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजीवर तेलाची धार सुद्धा नाही. खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं, पण यांच्याकडे आल्यापासून कशी झाली बघा की. कारण खायलाच काही नाही, जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार घेऊ नाही. मला सांगा सर्वात जास्त बायकांना काय आवडतो? महिला मंडळी, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? कोण म्हणलं भांडायला आवडतं? भांडायच्या विषय सोडा बरं का. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतो. आवडतं की नाही मावशी खरं सांगा, आवडतं की नाही? पण काय सांगायचं, अहो लग्न झाल्यापासून बघते मोडदान एक तरी साडी घेतली का. अहो कुठं हळदी कुंकवाला जावं, कोणी म्हणायचं ताई सप्त्यांचं नाव घ्या की, ताई सप्त्यांचं नाव घ्या की, पण मुडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. पण आता तुमचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते. मुंबईला पडला पाऊस, वैतागच आणला असं वाटतं यांना इथं सोडावं बरं का. असं वाटतं यांना इथं सोडावण्या सिस्टीमवाल्यासोबत निघून जावं. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, जाऊन दे एवढ्या लांब कशाला पाऊस पडायचे. तुम्ही एवढा खर्च केला, एवढा भव्य दिव्य मंडप घातला, इथंच पाऊस पडते बा. पारनेरला पडला पाऊस, गोरेगावला आला सडाका. पारनेरला पडला पाऊस, गोरेगावला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाका. आणखीन एक घे की. काय म्हटले? आणखीन एक घे. आणखीन एक घेऊ. बरं तुमच्या जवळचे दिसते ना, कलरनं ओळखलं, थोडी भावकी दिसते तुमची. बरं घेते ऐका. पहाटेच्या पारी कोंबडं कुकत, पहाटेच्या पारी कोंबडं कुकत आणि जे आमचं भारुड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्रं भुकत. जाऊन दे बरं का. नवरा बिचारा कसं ना बरं का, नवरा बिचारा कसा असताना बरं का. पण मावशी मला की नाही चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं येत का. खोटं वाटतं तुम्हाला? माझा नंबर 1चा पिंट्या जाऊ का? माझा नंबर 1चं सोनं कुठं बसलं येऊ का की? या हा बाय. ओ कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन, कसा दिसतोय माझा धर्मेंद्र, कसा दाढी घोटून आला पिंट्या वर सरक, कसा बसलाय बाबळीच्या खोडावर बसल्यासारखं. पिंट्या ए पिंट्या, ठेव का आपला पप्पा 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 पप्पाला टाटा कर. ए पप्पाला टाटा कर. या हातानं या हातानं या हातानं पप्पाला मस्त पैकी गोड पापी दियास करे बघ असं. पिंट्या पुढचा आपला पप्पा आहे, मागचा का काय वागा, रॉंग नंबर लागला. सगळं ऐकते का नाही, मॉडेल बापाव गेले. पिंट्या मम्मीची केस सोड, मम्मीला टकली करायचं. हो बायका म्हणायच्या मम्मी काय बालाजीनं आणली का काय. पिंट्या ए पिंट्या लय बरं वाटत असं नाही. असल्या उतरत्या वयात अशी कवळी मम्मी सापडली. कोण्या गिरणीचं पीठ खाते, कोणाष्ट मुलकाचा जडची जड लागतोय का रामदेव बाबाचा आटा विटा खातो का काय. पिंट्या सोड वर सर, घसरायला खालून वटकन लावते. मावशव किती महिन्याचा असेल, किती महिन्याचा असेल. अहो तशी 6 महिना झालाय बरं का. आणखीन पोरला दुधाची दात सुद्धा आली नाहीत. हॅलो हॅलो पिंट्या ए पिंट्या, हे बघ मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं अवघ मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? अवघ मम्मी. मोठ्यानं म्हणायचं ए पिंट्या अवघ मम्मी.
पिंट्या अहो ग मम्मी पिंटेचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही. नोकियाचा चार्जर आहे वर सर. हे नाही पडू दे. 100 किलोची उचली ती. खाते पिते घरची मम्मी रे. बरं का मंडळी, हा माझा नंबर 1चं पिंटे, पहिले लॉकडाऊन मधलं. पिंटे पप्पाकडे जायचं. ए पिंटे, तुझी चुन्याची डबी लेट वाचायली बघ. हा माझा नंबर 1चा पूर्व. जोरदार टाळ्या होऊ दे एकदा, जोरदार टाळ्या होऊ दे. पुढं बघ, इकडे तोंड करू, इकडे स्टिअरिंग फिरव. कसा दिसते माझा गुलाबजामुन, कसा दिसतोय माझा सफरचंद. ए पिंट्या, पप्पाला टाटा कर बरे, पप्पाला टाटा कर, पप्पाला टाटा कर. पप्पा पण किती खुश झाला बघा ना. ओ वर सरक, माघारी लोक पुढं सरक. पिंट्या, ए पिंट्या, ए कुठं गेलता, कुठं गेलता? खेळा नाही, खाली टाकीन मग मी. ए पिंट्या कुठे गेलता? संडासला. कार्टलच आगाव दिसतंय गड्या. कुठे गेलता? संडासला. तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कायचं येत होता. अरे अशी कामं सकाळी सकाळी आटपून घ्यायची असतात, म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहतोय. बरं का मंडळी, हा 2 नंबरचा आहे बरं का, दुसऱ्या लॉकडाऊन मधलं आहे. पोरग थोडंसं घाबरलंय बरं का, पोरग थोडंसं घाबरलंय. पोरगा विचार करतंय, म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती. दिसती का नाही? ए दिसती का नाही? पण त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून. पिंटे वल लागेल, मुतला बितला नाही ना? तसं काही करू नको. 10,500 डाय क्लीन करून आणली बरं का. काय सांगायचं, पोरग एवढं गुणाचं बरं का. वर सर, इथं धर. पोरग एवढं गुणाचं बरं का. पण काय सांगायचं, कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक, सकाळपासून पोरग रडायचंच थांबना मावशी. ए नाही नाही, ए नाही, ए नाही नाही. काय झालं, काय झालं, काय झालं? ए नाही, गप नाही बघ, तुडीत असते बघ. काय झालं? पप्पानं मारलं, पप्पानं मारलं. पप्पाची एवढी हिंमत, काळजी करू नको, आपण दोघे मिळून पप्पाला मारू. हो म्हणत की. ए नाही, तू रडतो का कन? तू रडायचंच थांबा मावशी. शेजारची म्हातारी पळत आली, मला म्हणली पोरी ते पोराला पिंक ग्राईप बॉटल म्हणते ते पाजून बघ. पोरग रडायचं थांबल. खोटं सांगत नाही मावशी, त्या म्हातारीचं ऐकलं, पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली. मी कशाला कमी करते, पण तरी सुद्धा पोरग रडायचंच थांबना. एक शेवटचं अंगागीत गाऊन बघते, पोरग रडायचं थांबलं तर ठीक, नाही तर बाप्पाच्या मांडीवर देते. बघा की कसं बघतोय. रडता राहीना बाळ माझं, रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं, रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं, रडता राहीना.
रडता राहिना भळमज रडता राहिना नाना परी समजावी ते मागील ते खाया देते परी समजावे ते मागील ते खाया आणि देते थापटोनी निजविते थापटोनी निजविते हलविते पाळना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना सिंगल फेज लाईट व्होल्टेज कमी पडते म्हणून धडसोड करते नाना परी करीतो छंद रडतो हास पुन्न पुन्न नेत्रातून वाहती बुंद याचा डोळा लागेना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना रडता राहीना बाळ माझं रडता रडता राहिना भळमज रडता राहिना रडता राहिना पोटी भरून यादम सर्वांगी सुटला घाम अहो एका जनार्दनी प्रेम यशोदेश मावेना बरका म्हणलं बरका असा सोन्यासारखा संसार बरका असा सोन्यासारखे 17-18 लेकरं असा सोन्यासारखा नवरा पण काय सांगायचं दादा संसाराला लागली नजर माझ्या संसाराला लागली कुणाची तरी नजर आणि नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन पण तुम्ही म्हणाले यांना घेताना कधी पाहिलं नाही बरं का घेताना कधी पाहिलं नाही आमचे हे रोज रोज घेत नाहीत खूप स्टँडर्ड आहेत रोज रोज घेत नाहीत आठवड्यातून फक्त 6 दिवस घेतात रविवारी तेवढी सुट्टी टाकतात तशी इमानदार पण आहेत बरं का पण जिचा नवरा दारुड्या महिला मंडळ जिचा नवरा दारुड्या तिलाच माहिती संसार किती दुःखाचा असतो जिचा नवरा दारू पिऊन व्यसन करून मेलं तिला विचारा जीवन किती कष्टदायी असतं म्हणून दादा नवरा म्हणून नेहमी तरुणांना सांगणं असतं कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका जो जहर खाता है वो अकेला मरता है और जो दारू पीता है वो पूरे परिवार को बर्बाद कर देता है म्हणून कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका जीवनामध्ये 4 रुपये कमी कमवा 4 रुपये कमी कमवा पण शरीर नावाची संपत्ती मात्र कमवायला विसरू नका कारण उद्या कोटी रुपये आपल्याकडे आले परंतु त्या पैशाचा उपभोग घेण्याकरता जर शरीरानं साथ न दिली तर काय पण नोटा खाणार आहेत का मला सांगा म्हणून कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका म्हणून मावशी नवऱ्याचं व्यसन सुटा म्हणून तुळजापूरला गेले तुळजापूरच्या भवानी आईसमोर हात जोडला भवानी मातेसमोर पदर पसरला त्या भवानी आईला म्हटलं भवानी आई धाव आणि माझ्या नवसाला पाव त्यावेळी ती भवानी माता नवसाला पावली म्हणून त्या आईच्या नावानं 5 घरं जोगवा मागणारे बरं का महिला मंडळ प्रत्येकीनं जोगा वाढायचा बरं का असला तर वाडा ज्यांनी आणला असेल तरच वाडा नसला आणला तर तशी काही जबरदस्ती नाही ज्यांनी आणला असेल त्यांनीच वाडा ज्यांनी नसन आणला त्यांनी शेजारणीकडून उसना घेऊन का होईना पण वाडा नाही वाढलं तर सकाळी तुमच्या डोक्यात वावतील पहा पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर तुम्हाला नुसते सकाळी सकाळी पातळ जुलाब हे डबडकी पळ गावाच्या कडला आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन निर्गुण प्रगटली भवा निर्गुण प्रगटली भवा मोहमहिषासुर मर्दनाला गुणी मोहमहिषासुर मर्दनाला गुणी विविध तापाची करावया झाडणी विविध तापाची करावया झाडणी लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा माग आईचा जोगवा मागणे जोगवा मागणे जोगवा मागणे आईचा जोगवा मागणे जोगवा चहा 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 एवढ्या रातची चहा करून आणायची आई चहा नसला तर वडापाव पण चालतोय हॉटेली नाही ताई इथं वडापाव नसला तर बिस्किटचा पोडा पण चालतोय आई दुकानदार सगळे इकडेच आले आई आयो बोल भक्त माझं एक कोड होतं कोड काय म्हणला माझं एक कोड होतं अरे 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 जर का तुझा घोडा असेल जर का तुझा घोडा असेल तिकडं पारनेरला नेऊन सोड आई घोडा नाही ग कोड होतं कोड लवकर लवकर विचार देवाचं नवीन वार आहे एकदा का देवाचं वार गेलं त्यात देवाचा सीझन चालू आहे कारण देवाला रोज 2-2 हार असतात
ए भक्ता एकदा का देवाचं वार गेलं हा. की परत देवाला वार आणण्यासाठी 7-8दा कूलर आणि 7-8दा फॅन लावावे लागते तवाच वार येते. आई आ माझं कोड असं होतं. ए कसं होतं आई आ माझं कोड असं होतं. ए कसं होतं आई साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू कधी सुटल. भक्ता ए भक्ता कशाला बिचाऱ्याच्या मुळा उठलायस. ए एवढी चांगली साऊंड सिस्टीम लावली तुला बिघडून ठेवायची वाटतं. नाही कवा पण सुटल. बघता काळजी करू नको साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट. कवा ए सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट कवा जेव्हा त्याचा लिव्हर फुटल ओय. तेव्हा कायमची सुटल. आई माझं दुसरं एक कोड होतं. बघता अहो जरा सोपं विचार बरं आणि आपल्यातली आपल्यातच विचार करणं. इथं बसलेली माणसं मला चॅप्टर दिसतात. ए जर का तुझं काही चुकलं जर का काही चुकलं हा तर तुला आणि मला डांबरीनं ताणू ताणू हाणत्याल. आणि हे काय आपले आळंदी नाही पुन्हा नाही इकडं लवकर रस्ता सापडत नाही आणि रस्ता सापडला तर गाडी ओव्हरटेक होत नाही सिंगल रस्ता आहे. आई माझं दुसरं कोड असं होतं. ए कसं होतं माझं दुसरं कोड असं होतं. ए कसं होतं आई आ, काळी कोंबडी पांढरा अंड का देती. बघत अहो देवाच्या अंगातलंच गेलं. मला नाही वाटत एवढं सीझन देवाच्या अंगात येईल म्हणून. काय म्हटला काळी कोंबडी पांढरा अंड का देती. काळ कोंबडी पांढरा अंड का देती. एक काम कर हा उद्यापासून तू दी मी कसा देऊ. घे जिरून द्यायला बिचारी देऊ दे तिलाच. पण का देती. का देते भक्ता का देती. असल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तुला काय देव पोल्ट्री मध्ये कामाला वाटलं होय. पण काळजी करू नको भक्ता माझ्याकडे तोडगा आहे. ए भक्ता तुझी काळी कोंबडी पांढरा अंड देते बरोबर ना. हा. एक काम कर 3.5 मीटर कापड घे घेतलं त्याच्या 4 घड्या घाल घातल्या. त्यामध्ये 5 किलो हिरवे लिंब टाक टाकले. 5 किलो टाचण्या टाक टाकले. 5 किलो गुलाल टाक टाकल्या. 5 किलो अगरबत्ती टाक टाकल्या. 5 किलो बिबो टाक टाकल्या. सगळ्याचं गठोडं बांध बांधलं. आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध. ये आई वजानं कोंबडी मरण ना. काय म्हणला वजानं कोंबडी मरण ना. भक्ता हो. ए सोपे जर का तुझी कोंबडी वजन मेली मेली ए जर का तुझी कोंबडी वजन मेली. मेली मला सांग अंड घालायचा कुठं प्रश्न येते. ते पण आहे आई. देवाला वेळत काढतो हे रे. नाही आई आ माझं तिसरं एक कोड होतं. भक्ता हो तुला काय गोरेगावकरांना सप्ताह कमिटीनं गुत दिलं का काय रे. नाही अध्यक्ष विचारा म्हणले. बरं बरं विचार आई विचारू का. विचार आई आ आई हो भक्ता बोल आई जास्त लाडायला नको फटके घासील. बोल आई आ माझं तिसरं कोड असं होतं. कसं होतं आई आ आई वेळेवर पाऊस का पडना. ये बघ तुला म्हणलं ना सोपं विचार. काय म्हटलं भक्ता वेळेवर का पाऊस पडना. भक्ता तुझ्या का वायरी बिरी तुटल्यात का काय का तुझा डीपी जळालाय नेमकं तुला झालंय काय मला सांग. आता ऋतू कोणता चाललाय. उन्हाळा चालू आहे. मग उन्हाळ्यात पाऊस काय चोय टाकलाय बापण ठुलता वैर. आई पावसाळ्यात पण पडना ना. खरंय भक्ता पावसाळ्यात सुद्धा व्यवस्थित पाऊस पडना. पण दादा हो उन्हाळ्यात उघडना शिकत झाली. आता उन्हाळ्यात पाऊस पडालाय पावसाळ्यात पाऊस पडत नाही. लोकांना विचारलं लोक म्हणतात निसर्ग बदलला. पण दादा निसर्ग बदलायला तो काय माणूस आहे का. माणूस बदलत असतो दादा निसर्ग बदलत नाही रे. लोकांना विचारलं लोक म्हणतात महाराज निसर्ग कोपला. निसर्ग नाही कोपला दादा निसर्ग नाही कोपला. आज माणसाच्या आतला माणूस झोपलाय. निसर्ग कुठं कोपलाय. निसर्ग कुठं बदललाय. पूर्वीच्या काळी 4 महिने हिवाळा 4 महिने पावसाळा 4 महिने उन्हाळा होता. आज कसं चालू आहे तेच यंत्र चालू आहे. ओ दादानो कशाचाही बदल झाला नाही फक्त माणूस बदललाय. वेळेवर पाऊस का पडणार माहिती का बघता. हा मला सांग झाडं लावलीस का नाही. ए झाडं लावलंस का नाही. एकीकडे सरकार सांगते झाडं लावा. एकीकडे नगरपालिका सांगते झाडं लावा. एकीकडे आपलं ग्रामपंचायत सांगते झाड लावा. लावलंस नाही. का नाही लावलं. आई पाणी नाही ना झाडाला द्यायला. झाडाला द्यायला पाणी नाही नाही म्हणून झाड नाही लावलं. हा बघता चांगलं कारण शोधलेस. ए झाडाला पाणी द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलंच बरोबर ना. हा संडासला जातो का हो हो जातो ना. हा पाणी नेत असतील हा नेतो ना. हा आंघोळ करत असतील हो पाण्यानंच करत असतील. हो. बघता हा अरे तुला आंघोळीला पाणी आहे. हा तुला संडासला पाणी आहे. हा. ए तुला दारू टाकून प्यायला पाणी आहे. हो. अरे काय हो म्हणतो दारू टाकून प्यायला पाणी
आंघोळीला पाणी आहे, सगळ्या गोष्टीला पाणी आहे, हा. पण माणसाला म्हणलं का नाही झाड लाव म्हणतो महाराज झाडासाठी पाणी नाही. कसा पाऊस पडणार दादू? एक गोष्ट लक्षात ठेवा, पर्यावरण सांभाळा, निसर्गाला सांभाळा, झाडं लावा, झाडे जगवा, निसर्गाचं रक्षण करा, तरच निसर्ग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं रक्षण करेल. नाहीतर काळ खूप भयानक येणार. म्हणून झाडे लावा, झाडे लावा, झाडे जगवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर देखील जपून करा बरं का. कारण दुष्काळ बघतोय आपण दादानो, पाण्याची लेवल जमिनीच्या खाली 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 जात चालली दादानो. कुठपर्यंत यंत्राच्या साह्यानं पाणीवर आणणार? म्हणून पाणी अडवा, पाणी जिरवा. पण तुमचं आमचं सगळं उलट चालू आहे सध्या. आपलं असं चालू आहे, याला अडवा त्याची जिरवा, याला त्याला अडवण्यामध्ये, याची त्याची जिरवण्यामध्ये, याला त्याला नावं ठेवण्यामध्ये, आपल्या शेजारच्याचं आपल्या भावकीचा पाय खेचण्यामध्ये आजच्या माणसानं आपला विषय वाया घातले. माझे संत मायबाप पायाला हात लावून सांगतात, संत मायबाप म्हणतात, भल्या माणसा, भल्या माणसा, अरे सावध हो, देवानं तुला माणसाच्या जन्माला घातलंय, सुंदर नरदेह दिला, याचं काहीतरी सार्थक कर. मातृभूमीची सेवा कर, मातृभूमीची सेवा कर. ज्या देशामध्ये, ज्या जगामध्ये, या देशामध्ये जन्माला असते देशाची सेवा कर, भगवंताची देवाची सेवा कर, देवाची भक्ती कर, समाजाची सेवा कर. दादा जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नवविध भक्तीच्या नवरात्रा, करुणपोटी मागीन ज्ञानपुत्रा, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, अणदंब संसार सांडीन कुपात्रा. आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा टाकीला संग, काम क्रोध हे झोडियेले मार्ग, केला मोकळा मार्ग सुरंग गा. आईचा जोगा मागून ठेवला, जाऊनी महाद्वारी नवस फेडीला, एका जनार्दन पण देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. संत एकनाथ महाराज म्हणतो, जन्माचा फेरा चुकायचा असेल, जन्म मृत्यूच्या कचाट्यातून जर बाहेर पडायचं असेल तर त्या जगदंबाची भक्ती केली पाहिजे. नवविध भक्ती, कीर्तनम, श्रवणम, यश स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्यम, आत्मनिवेदना, त्या 9 प्रकारच्या भक्त्या जो भक्त करतो त्याला ती जगदंबा साक्षात दर्शन देते. महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये त्या जगदंबेचा साक्षात्कार झाला. 5 घरं जोगा मागितला, ज्ञानाचा, पिठाचा नाही मागितला, मिठाचा नाही, पैशाचा जोगा नाही मागितला, मग ज्ञानाचा, वैराग्याचा, प्रेमाचा, भावाचा, भक्तीचा जोगा मागितला, आणि ती जगदंबानं माझ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात मला मुक्त केलं. म्हणून या ठिकाणी माझ्यासोबत आलेले सर्व गुणीजन कलाकारांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. उत्कृष्ट कीर्तनकार, उत्कृष्ट गायनाचार्य संतोष महाराजला, आणि या ठिकाणी मला बुलबुलची साथ करतायत तो विदर्भ रत्न आमचे चोपडे महाराज, या ठिकाणी ढोलकीला साथ करतोय आमचं योगेश महाराज भोंबे. या ठिकाणी सर्व कॅमेरेमन, साऊंड सिस्टीम, लाईट, डेकोरेशन मंडळ सर्वांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कार्यक्रमाचे आयोजक आपले समस्त ग्रामस्थ, गोरेगावकर मंडळी व तसेच भक्ती पंढरी सुवर्ण जयंती महोत्सव, या एकदा भक्ती पंढरीसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. खरंच नाव बी किती स्वच्छ आणि सुंदर आणि निखळ ठेवलंय बघा. भक्ती आणि पुढं पंढरी. भक्तीचा आणि पंढरीचा संगम म्हणजे भक्ती पंढरी दादानो. म्हणजे वारकऱ्याचं जे श्रद्धास्थान, आदरस्थान, वारकऱ्याचं माहेर म्हणजे पंढरी. म्हणून या ठिकाणी भक्ती पंढरीसाठी एकदा मी परत भक्ती पंढरीचे धन्यवाद व्यक्त करतो, ज्यांनी मला या ठिकाणी येण्याची संधी उपलब्ध करून दिली. यानंतर एक सुंदर असं या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचं गीत होईल, आणि त्यानंतर हा कार्यक्रम पुढे असाच शिल्लक आहे. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं बरं का मावशी. हो, फक्त कार्यक्रमातून उठून बाहेर जाऊन परत आलं तरी चालतं बरं का दादा, पण उठून घरी कोणी जायचं बरं का मावशी. घरी जायचं नाही, कारण रात्री माझा कार्यक्रम पुण्यात होता बरं का मावशी. अशीच एक म्हातारी अर्ध्या कार्यक्रमातून उठली घरी गेली. मी म्हणलं म्हातारे जाऊ नको बस, जाऊ नको बस. म्हातारीनं ऐकलं नाही, घरी गेली. घरी गेल्या गेल्या तिला अटॅक आला. त्यामुळे तुम्ही काय उठून जायचं. माझ्या मिस्टर राखून 21 रुपयाचं जोगायला. काय नाव आहे? धुमाळ महाराज. जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांनी एकदा प्रेमानं त्या प्रभूचं भजन कर. यानंतर हा कार्यक्रम असाच पुढे चालू आहे, शिल्लक आहे.
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठला तारीख विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा हेलो हेलो बेच दे थोड़ा मला हेलो अरे हेलो जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले ओ मुरली सुनाने वाले ओ मुरली सुनाने वाले ओ मुरली सुनाने वाले हेलो हाथों में लकड़ी कांदी कबलिया 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 हाथों में लकड़ी काने कमलिया गवा चुराने वाले बांसी बजाने वाले ओ मुरली सुनाने वाले ओ बांसी बजाने वाले
शोभे मोर मुकुट पीतांबर शोभे हे गोकुल में रहने वाले बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले गिरिधर नगर मीरा के प्रभु 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 गिरिधर नगर बजाने वाले मुरली सुनाने वाले बंसी बजाने जरा धीरे से धीरे से धीरे से धीरे 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 जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले। या ठिकाणी अतिशय सुंदर असं गोविंद महाराज गायकवाड यांचा बारुडाचा कार्यक्रम सुरू आहे। अजूनही छान छान बारुडं आपल्यासाठी ते या ठिकाणी सादर करणार आहेत। सर्व भाविकांना एक महत्त्वाची आणि आनंदाची सूचना आहे। उद्या ज्यांना आपण फक्त टी व्हीवर आणि रेडिओवर ज्यांची भजनं ऐकलीत पाहिलीत असे सुप्रसिद्ध भजन सम्राट माननीय अजित कडकडे यांचा भजनाचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता या ठिकाणी होणार आहे। याची सर्व भाविकांनी नोंद घ्यायची। आत्ता ज्यांचा आपल्यासमोर बारुड सुरू आहे त्या सर्व टीमचा आपण या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान करतोय। मी ज्यांची नावं पुकारतोय त्यांनी पटकन स्टेजवरती यायचंय। सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबासाहेब चौरे सर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय। गणेश भागा नरसाळे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय। शिवाजीराव पानमन साहेब पुणे, राजेंद्रजी जयराम नरसाळे कामगार नेते, संदीप शिवाजी तांबे मेजर आपल्या 5ही मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती या। आपल्या हातून या बारुडकर टीमचा या ठिकाणी सन्मान होतोय। चला गणेश नरसाळे आणि या ठिकाणी आपण आपल्या गोरेगावच्या हरिपाठ मंडळाला भजन मंडळाला ज्यांचं मुख्य मार्गदर्शन लाभलं आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्तपरायण यशवंत रामजी तांबे यांना आपण या भक्ती पंढरी सोहळ्यामध्ये जीवन साधना पुरस्कार देऊन उद्याचे भजन मूर्ती अजितजी कडकडे यांच्या हातून
त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांना जीवन साधना पुरस्कार या ठिकाणी हरिभक्तपरायण यशवंत रामजी तांबे यांना हा पुरस्कार देऊन आपण उद्या सन्मानित करणार आहोत। या ठिकाणी सुदर्शन नरसाळे यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या सन्मान करण्यासाठी। सुदर्शन नरसाळे, सर्वप्रथम ज्यांचा आपण भारूड पाहताय असे गोविंद महाराज गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्यांचा सन्मान सेवा सोसायटीचे माजी संचालक निवृत्त मुख्याध्यापक बाबासाहेब चौरे सर यांच्या हातून होतोय। महाराजांना विनंती करतो आमच्या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। चौरे सरांना विनंती करतो आपण महाराजांचा सन्मान करा। धन्यवाद। यानंतर संतोष महाराज लहाने आपला सन्मान होतोय। संतोष महाराज लहाने यांचा सन्मान शिवाजीराव पानमन यांनी ग्रामस्थांच्या वतीनं करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर योगेश महाराज आपला सन्मान होतोय। योगेश महाराजांचा सन्मान कामगार नेते राजेंद्र जयराम नरसाळे यांच्या हस्ते होतोय। महाराजांना विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। यानंतर चोपडे महाराजांचा या ठिकाणी सन्मान होतोय। चोपडे महाराजांचा सन्मान संदीप शिवाजी तांबे मेजर जे सध्या पोलीस म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या हस्ते चोपडे महाराजांचा या ठिकाणी सन्मान होतोय। यानंतर मयूर महाराज आवटी आपला या ठिकाणी सन्मान होतोय। मयूर महाराजांचा सन्मान सुदर्शन नरसाळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। ज्यांचा सन्मान झालाय त्यांचं अभिनंदन आणि ज्या मान्यवरांच्या हस्ते झालाय त्यांचे धन्यवाद। पुढील कार्यक्रम सुरू करावा अशी मी महाराजांना विनंती करतो। टाळी। फॅन बंद करा, कूलर। हॅलो हॅलो, ज्यांची लहान मुलं आहेत कृपया आम्हाला सहकार्य करा। त्या मुलांना समोर येऊ देऊ नका। आम्ही गेली 5 दिवस त्या रांगोळ्या जपून ठेवल्यात। आपल्याला शेवटचं कीर्तन होईपर्यंत काल्याचं सगळ्या महाराजांच्या रांगोळ्या अशाच जतन करून ठेवायच्यात। महिलांना विनंती, आपापली लहान मुलं बॅरिगेडच्या पुढे येणार नाहीत याची काळजी घ्या। धन्यवाद। हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा। आ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा। या ठिकाणी आज भक्ती पंढरी या ठिकाणी माझ्या लग्नाचा कार्यक्रम आयोजित केलाय बरं का दादा। माझं लग्न जमत नव्हतं
लग्नाचं वय 2दा ओव्हरटेक करून गेलं पण लग्न जुळलं नाही. पण भक्ती पंढरींनी बरं का हे लेम नाव घेतलं आणि माझं लग्न कसं बसं जमवलं. नवरदेव तुमच्याच भागातलं आहे बरं का, नवरी फक्त आळंदीची आहे. तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं बरं का मावशी. पण घोटाळा असा झाला आमच्या मामांनी. मामा कुठे गेले? मामा इकडे. हे माझे मामा आहेत बरं का. मामांनी घोटाळा असा केला बरं का, लग्नाकरता ब्राह्मण काका कर्नाटकचं सांगितलं. आता त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेतून मंगलाष्टका सुरू केली. मावशी माझा नवरदेवच पळून गेला. इकडं आलाय असं मला समजले बरं का. एक 4-2 हाका मारून पाहते, नवरदेव आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते. ऋतिक, ए ऋतिक, ऋतिक दिसते का कुठं? ऋतिक चल, नाही तर शिष्टी माझ्यासोबत लग्न करीत असते. चला नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन लग्न मंडपात यायचं. नवरदेव तुम्ही कोणी? एवढं नका चिकटू आत्ताच बरं का. दोन्ही या ठिकाणी लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी बरं का एवढं वराड या ठिकाणी जमलेलं आहे. पंचक्रोशीतून लोक आलेली आहेत. पण कळायला मार्ग नाही, नवरदेवाकडचं वराड आणि नवरीकडचं वराड मिक्स झाले. पहा नवरदेवाकडून कोण कोण आले हात वर करा. नवरदेवाकडून कोण कोण आले? 1 2 3 3.5 4.5 60च्या पुढं अर्ध ना. का हो तुम्ही काय पाकिस्तानहून आले का काय? 4-5च माणसं कशी आणलीत. आता नवरीकडचं वराड बघा. नवरीकडचं पहा, याला म्हणायचं वराड. काय काय मावशांनी 2-2 हात वर केलेत पहा. त्यांना वाटलं हात 2 वर केले म्हणजे जेवायला 2 ताटं भेटतात का काय. असं काही नाही बरं का मावशी. पण काही काही बहादरांनी आणखीन हात वर केले नाही. समजायचं वर पक्षाकडून नव्हते, वधू पक्षाकडून नव्हते, हे अपक्षाकडून होते. हो चला लग्नाला सुरुवात करायची आहे. लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही मामांचा परिचय करून देते. लग्न म्हटल्यानंतर मामा महत्वाचे असतात. हे माझे मामा बरं का, हे माझे मामा आणि हे नवरदेव. तुम्ही थोडं रिव्हर्स गिअर टाका. मामा तुम्ही फर्स्ट टाका. हे माझे मामा बरं का, हे दिस इज माझं मामा आणि दिस इज नवरीचे मामा. तुम्ही म्हणता नवरी चांगलीच इंग्लिश बोलती, पण खरं सांगतो मी की नाही खूप शाळा शिकली बरं का. खूप म्हणजे खूप शाळा शिकले मी की नाही. एल होऊन बिलबिल झाली एवढी शाळा शिकली. मामांचा परिचय करून देते. हे माझे मामा बरं का, राहायला सध्या अमेरिकेला असतात. हो ना मामा? काय करते? हो सप्ताह करता आलेले, नाही तर मामा लांबच राहिला असतील बरं का. मामा अमेरिकेत राहिला असेल मामा, हो म्हणा, बरोबर ना? हो मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. हो ना मामा? काय तुम फक्त हो म्हणा, बाकीचं मी सांभाळते. हो अमेरिकेला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. काय मामा की नाही तिकडं चपला सांधायला असतात. हो पण लग्नासाठी मामा धरून या ठिकाणी आले तर मामाला धन्यवाद. आणि हे माझ्या होणाऱ्या मिस्टरांचे मामा बरं का. मामा थोडं अलीकडे या. हो मामांची तब्येत पाहिली, खाते पिते घरचे मामा वाटतात का नाही? हो 2दा कोरोना भारतात आला, पण मामांच्या तब्येतीकडे बघून पळून गेला. हो कारण मामाची तब्येतच अशी. मामाला तो कोरोना झालाच नाही, पण त्या कोरोनाला 2दा मामा झालता. असे आमचे मामा आहेत बरं का. मामांचा परिचय करून देते. हे माझे होणाऱ्या मिस्टरांचे मामा. राहायला की नाही मामा दुबईला असतात. हो ना मामा? काय करते? मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे. हो मामा की नाही दुबईला केस फुगे विकायला असतात. पण वेळात वेळ काढून दोन्ही मामा लग्नाला उपस्थित राहिले. लग्नाकरता मामांनी विमान बुक केलं होतं, पण घोटाळा असा झाला विमान पंक्चर झालं. म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले. दोन्ही मामासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आता या ठिकाणी नवरदेवांचा मुख्य परिचय करून द्यायचं राहिलं. पुढे या तुम्ही नवरदेव. हे माझे होणारे हे बरं का. हे म्हणजे कोण? ते म्हणजे कोण? हे का हे? कारण भारतीय नारी नवऱ्याला नावानं हाक मारीत नसती बरं का. नवऱ्याला आरोतोरा करीत नसती, पण अवकाती आले की नवऱ्याची आई बहीणच करीत असते भारतीय नारी. म्हणून हे आमचे होणारे मिस्टर बरं का. आमच्या ह्यांचा परिचय करून देते बरं का. माझे हे मिस्टर राहायला सध्या हाँगकाँगला असतात. काय करतात? आमच्या ह्यांचं की नाही हाँगकाँगला खूप मोठा बिझनेस आहे. काय आमच्या हे की नाही तिकडं
म्हशी सांभाळायला असतं. पण नवरदेव मुलगा शेतकरी आहे आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावर उभा आहे. बघा आहे का नाही? कारण आज अशी कर्तृत्ववान मुलं पाहायला भेटतात आणि विशेष म्हणजे शेतकरी आहेत बरं का. कारण आज शेतकऱ्याच्या पोरला पोरी कोणी देईना गेलं जात. का माहितीये का? कारण पोरीच्या आई वडिलाला वाटतं आम्हाला जावई नोकरीवालाच पाहिजे, त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे, तो परमनंट असला पाहिजे, त्याला महिन्याला 1.5-2 लाख रुपये पगार असला पाहिजे, राहायला 4-5 मजली घर असलं पाहिजे, नावाला का होईना, नुसती नावाला का होईना 30-35 एकर जमीन पाहिजे. आणि 30-35 एकर जमीन असून सुद्धा आमची पोरगी शेतात कामाला गेली नाही पाहिजे. आता सध्याची अति परिस्थिती झाली. पण दादून एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतकरी हा जगाचा राजा आहे. दादून जगाचा राजा आहे. कारण जो स्वतःचं पोट भरतो, जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो, त्याला नोकरदार म्हणतात आणि जो जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी राजा म्हणतात. दादा कारण शेतकरी कालही राजाच होता, आजही राजाच आहे आणि उद्या सुद्धा राजाच असणार आहे. दादा म्हणून शेतकऱ्याच्या पोरला पुरी द्या. फक्त 8 मात्र एवढीच ठेवा, जमिनी किती एकर बघू नका, 8 एवढीच ठेवा की पोरग कर्तृत्ववान असलं पाहिजे आणि निर्व्यसनी असलं पाहिजे बरं का. म्हणून आमचे हे निर्व्यसनी आहेत, यांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही, फक्त आदनमधनं नाहीत घेत नाहीत म्हणजे चेक केलं बरं का. चला लग्नाला सुरुवात करायची. एवढं आणखीन एक मुख्य परिचय करून द्यायचा राहिलेला आहे. आणखीन एक पिंट्या उठी इकडे. हा माझा पिंट्या, हे माझं सोन्या, माझं लेकरू बरं का. पिंट्या आजपासून हा तुझा पप्पा. म्हण पप्पा पप्पा. पण माझ्या लेकराचं भाग्य बघा किती मोठे बरं का. आईच्या लग्नात अक्षता टाकायला उभा आहे. चला अक्षता आले का इकडे पाठीमाग. अक्षता नसल्या पोहोचल्या तर कोणी चपलान दगड फेकून मारू नका. हेलो रेणु शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, स्वस्ति श्री गणनायक गजमुखो मोरेश्वर सिद्धिदो बल्लाळो मुरुड विनायक महू चिंतामणी देवरो लेण्याद्री गिरिजात्मजो सुवर्धो विघ्नेश्वर ओझर ग्रामो रांजन संस्थितो गणपती तुर्या सदा मंगलो शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान.
शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान 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 मामा काय घोटाळा करून ठेवला तुम्ही. या ठिकाणी सरपंच साहेबाकडून लग्नासाठी पोरीला यायला आलाय बरं का. 1000 रुपये सारा लागला जोरदार काय होत्या. आता या ठिकाणी लग्न झालं बरं का. लग्न झाल्याच्या नंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरं का. लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल, त्यानंतर मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी नाव घेतील. दाजी किती खुश आहेत बघा ना. एवढं पण खुश होऊ नका बरं का, कारण हा आनंद जास्त दिवस टिकणार नाही बरं का. कारण मला फक्त लग्नाचाच नाद आहे, नांदायचा नाद नाही. कारण आजपर्यंत एवढे लग्न केले नांदली कुठंच नाही, कारण चायना मॉडेल जास्त दिवस टिकत नाही बरं का. बरं घेते ऐका. देवळीत देवळीत होती खिसणी. देवळीत होती खिसणी. का हो तुमचं नाव काय? काय नाव आहे? शिवाजी. बरं झालं यमक जुळला, कारण माझ्या पहिल्या बिनवऱ्याचं नाव शिवाजी होतं. काय योग जुळून आलाय बघा. बरं घेते ऐक नाही. देवळीत होती खिसणी. देवळीत होती खिसणी. आमचे शिवाजीराव गेले रस्त्यानं डुकरवून दिली ढोसणी. बायकोने माझं नाव घेतलं, आता माझी पाळी आहे, मी पण नाव घेतोय. सासूत सासू सासू बसली आईस पैस. सासूत सासू बसली आईस पैस. माधुरी माझ्या गोठ्यातली म्हैस. म्हशीचा व्यवसाय होता ना माझा. मामा तुम्ही म्हणले नवरदेव गरीब आहे, एवढा गरीब असेल असं वाटलं नव्हतं मला. अहो खुशाल मलाच म्हैस म्हणतात. खरं सांगा मी म्हशीसारखी दिसते का? खरं सांगा म्हशीसारखी दिसते का? कोण म्हणलं रे? हो कार चडी तुझ्या रानात काय चरायला आलती होय? खुशाल हो म्हणतोय. हो पण कशी दिसते मी खरं सांगा दादा, कशी दिसते? दिसते का ना ओमिनी कार? दिसते का नाही मारुती कार? दिसते का नाही क्रेटा? दिसते का नाही ऑडी कार? दिसते का नाही MG हेक्टर? आणि हे बघा ना आमचं ट्रॅक्टर. खोकडा. आणि खुशाला मलाच म्हैस म्हणतात, पण काळजी करणार यांच्यापेक्षा भारीतला आणि वर चढ नाव घेते बरं का. आला रुकवत होता पेडा. आला रुकवत होता पेडा. मी गवळ्याची म्हैस तर आमचे हे पकालीचा रेडा. आता बरं का फिटून फट झालं. पुढे या. आता मस्तपैकी देवाचं नाव घेते बरं का. देवाचा कार्यक्रम देवाचं नाव घेते. आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पहिली नाथ महाराजांची कावड
मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, मग पहिला पालखीचा वडा, पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा, ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी, मग पहिली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला मोतेचा तुरा, मग पहिला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात पहिला जनाबाईचा खेळ, मग झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीचा सोहळा खास देवाली आसपास साधू संतांची केली सेवा, मग गेले महादेवा, महादेवात व्हायला बळी, मग झाली जगन्नाथला जायची पाळी, जगन्नाथमध्ये घेतली माळ, मग झाली घरी जायची वेळ, घरी न्यायला घेतली भेळ, भेळमध्ये होता लसूण बरं का, केरभरी ओ कॅडबरी, भेळमध्ये होता लसूण आणि आमच्या कारभाऱ्यांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. हळदुले वाटून वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवरा, हळदोली उठा चला हो लग्नाला माझ्या, 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 आणि चला 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 लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, आणि चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. या ठिकाणी बसा तुम्ही नवरदेव खाली. आमचे शिवाजी महाराजांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. हरिभक्त परायण आहेत ते, कीर्तनकार आहेत, सुंदर त्यांनी साथ दिली. दोन्ही मामांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या कार्यक्रमाचे चाहते आहेत म्हणून दुरून या ठिकाणी कार्यक्रमाला पाहण्यासाठी आलेत ते. इकडून सुद्धा मला वाटते 50-60 किलोमीटर गावावरून आपल्या जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी मला या ठिकाणी पाहायला आलेत, कार्यक्रमासाठी आलेत आहे. धन्यवाद. लग्न झाल्याच्या नंतर बरं का, माझं लग्न झालं बरं का, लग्न झाल्याच्या नंतर नवरी मुलगी सासरी नांदायला जात असते बरं का महिला मंडळ. तसं आज मी सासरी नांदायला जाणार आहे. हो, त्या मुलीला वाटा लावण्याकरता सगळ्या गावातल्या मैत्रिणी येतात, तिच्या सगळ्या महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे एकत्रित येतात आणि रडतात बरं का मावशी. आता माझं लग्न झालंय, मी पण नांदायला चालले, पण कोणी सुद्धा रडायचं नाही बरं का मावशी. एकने सुद्धा डोळ्यात पाणी नाही आणायचं का माहितीये, कारण तुम्ही रडलं की मला हसू येते म्हणून कोणी रडायचं. दादानं त्या मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर ती मुलगी सासरी नांदायला जात असते. तिला वाटा लावण्याकरता गावातील लहान लेकरांपासून ते 80-90 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत त्या सगळं गाव त्या मुलीला वाटा लावण्याकरता येतं. मुलगी आपल्या आईच्या गळ्याला पडते आणि हंबरडा फोडून रडायला सुरुवात करते. पाहता पाहता संपूर्ण गावाच्या डोळ्यात पाणी येतं. गावातील महिला रडतील यात काहीच नवल न दोन. गावातील पुरुष मंडळी सुद्धा ढसा ढसा रडू लागते. मुलगी कोणाची असू द्या गड्या, कोणत्याही जातीतली कोणत्याही धर्मातली असू द्या, एखाद्या गरीबाची असू द्या नाही एखाद्या श्रीमंताची असू द्या, व त्या मुलीला वाटा लावण्याकरता संपूर्ण गाव रडू लागतं. मुलगी आपल्या आईच्या गळ्याला पडते आणि हंबरडा फोडून रडायला सुरुवात करते. पाहता पाहता बापाला खबरू लागते की लेक नांदायला चालली. बाप हातातले हजारो कामं टाकून देतो, धावत पळत पोरीच्या दिशेने येतो, पोरीला गळ्याशी धरतो आणि मोठ्यानं रडायला सुरुवात करतो. दादांनो, आई रडल यात नाही नवल, बाप सुद्धा त्या दिवशी रडू लागतो. आई रडणं फार सोपं आहे, पण बाप रडणं फार कठीण आहे दादांनो. बाप सहजासहजी रडत नाही. आजपर्यंत मोठमोठे संकट आले, बाप कधी रडला नाही, कधी खचला नाही. आजपर्यंत गावानं बापाच्या डोळ्याला कधी पाणी पाहिलं नाही, बाप रडताना पाहिलंच नाही. लेक नांदायला चालली, बाप रडू लागला. बाप नाही बापाला रडतायत का माहिती? शुल्लक कारणावरून जर बाप रडला तर गावची लोक म्हणतात, अरे गड्यासारखा गडी दिसतोय आणि खुशाल बाईसारखा रडतोय, हातात बांगड्या भर, म्हणून बापाला रडता येत नाही. दादा, लहानपणी त्याची आई मेली, त्याला रडायला जमलं नाही. लहानपणी त्याचा बाप मेला तरी सुद्धा आपल्या बापाला रडायला जमलं नाही का माहिती? कारण पाठीमागे लहान बहीण भाऊ होती. पाठीमागे लहान बहीण भाऊ असल्यामुळे त्या बापाला रडता नाही आलं का? कारण कुटुंबाचा प्रमुख आहे, कुटुंबाचा पाया आहे, म्हणून पायाला खचून चालत नाही दादांनो. कारण पाया खचला तर कितीही मोठी इमारत असू द्या, कोसळायला वेळ लागत नाही. म्हणून बापाला रडता येत नाही दादांनो, नाही रडता येत. परंतु त्याची लेक सासरी नांदायला जाऊ द्या, अरे पहाडासारखा धिप्पाडच्या धिप्पाड असणारा बाप सुद्धा रडल्याशिवाय राहत नाही दादांनो. म्हणून सांगत असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून,
6 राज्यामध्ये कार्यक्रम करतो मी दादून. आपला महाराष्ट्र सोडून 6 राज्यामध्ये जिथपर्यंत मराठी चालते, जिथपर्यंत लोकांना मराठी समजते, तिथपर्यंत लोक मला बोलत असतात. या भारुडातून जनजागृती समाज प्रबोधन करण्याचं काम करत असतो. एक तरी कन्या पोटी असू द्या, एक तरी मुलगी पोटी जन्माला येऊ द्या. आज लग्नासाठी मुलगी भेटना. काय कंडिशन चालू आहे माहितीये? भेटना पोरगी दादांनो. काही लोकांनी गुजरातमधून मुली आणल्या, टिकल्या का जास्त दिवस? चायना मॉडेल कुठं टिकत असतोय बाबा? नाही नाही. म्हणून दादांनो, ही समस्या जर दूर व्हायची असेल तर लेक जन्माला येऊ द्या गड्यांनो. कारण अलीकडे लोक म्हणतात वंशाला दिवाच पाहिजे, म्हणून मुलगाच पाहिजे म्हणतात. कारण मुलगा हा वंशाचा दिवा आहे. पण त्यांना सांगणे दादा, मुलगा जर वंशाचा दिवा आहे ना, तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे, ही गोष्ट विसरू नका. म्हणून वंशाच्या दिव्यासाठी वंशाची पंथी विझवू नका. काही लोक म्हणतात अन्नदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात सुवर्णदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात गोदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात भूदान श्रेष्ठ. पण खरं सांगतो दादूनो, या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर दान कोणतं असेल तर ते म्हणजे कन्यादान. एक कन्यादान लाखो पृथ्वी दान केल्याचं पुण्य त्या आईच्या आणि वडिलांच्या पदरामध्ये पडतो. म्हणून पोरगी जन्माला येऊ द्या, मुलगी जन्माला येऊ द्या. काय असतील एक ऐका दादांनो, ज्यावेळी लेक सासरी नांदायला निघाली ना, बाप रडू लागतो. दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, असो सासर माहेर पांग बापाची फेडते. जवा बापाला कळाले त्याचे काळी झळाले, तिला गळ्याशी धरून त्यानं टिपूस गाळले. म्हणून मुलगी जन्माला येऊ द्या, तिच्या जन्माचं स्वागत करा, मुलीला शिकू द्या, लहानाचं मोठं करा. शेज मंडपी दोघे ती दोघे, एका जनार्दनी नाचती भोगे. यानंतर आणखीन अर्धा तास कार्यक्रम शिल्लक आहे. चालेल ना? चालेल ना? ज्यांना ज्यांना असं वाटतं परत एक पात्र करावं, जे पात्र यूट्यूब, TV, इंस्टा, फेसबुक जिकडं तिकडं, त्यांनी हात वर करा. म्हणजे मला मतदान मोजू द्या किती झाले. फक्त 2-2 हात वर करू नका. वा वा. बसणार ना सर्वे? सुंदर अशी गवळण होईल. त्यानंतर हा कार्यक्रम जनजागृती भारुड मंडळ आळंदी देवाची, हा कार्यक्रम या ठिकाणी असाच पुढं सादर होणार आहे. सर्वांनी प्रेमानं भजन करा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, माझा मी विठ्ठलाचा. हेलो हेलो हेलो. कान्हा 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 रे ना रे आहा रे सावरिया
कशी वाजवली वाजवली मुरली मुरली आहारे साबणिया कशी वाजवली वाजवली मुरली मुरली तुझ्या मुरलीची ध्वनी तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी अकल्पित पडली कानी बिबुळ झाली अंतकरणी बिबुळ झाली अंतकरणी मी घर धंदा विसरले आहरे साबणिया कशी वाजवली वाजवली मुरली मुरली आहारे साबणिया कशी वाजवली वाजवली मुरली मुरलीनो केवळ बाण तिने हरिला माझा प्राण संसार केला दान दिन संसार केला दान दिन येऊनी हृदय संचरले आरे साबणिया कशी वाजवली वाजवली मुरली मुरली आहारे साबणिया कशी वाजवली वाजवली मुरली तुझ्या मुरलीचे सुरतान मी विसरले देह भान घर सोडून धरील रान मी वृंदावनी गेले गेले आहरे साबणिया कशी वाजवली वाजवली मुरली मुरली आहारे साबणिया कशी वाजवली वाजवली मुरली एका जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदा तुझा नामा समज छंदा तुझा नामा समज छंदा एका जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदा तुझा नामाचा मज छंदा वृत्ती तव पदी विसरली आहरे साबणिया कशी वाजवली
घे मैना काळी पोत म्हणी घे सारी पन्नी घे मैना काळी पोत म्हणी ही काळी पोतगी मन्याला आयुष्य मागत धन्याला वाडगे माय यसुयागी बिबगी काळी पोतगी माय ये डिस्कोचं मनी घे वाची फणी घे चहाची गाळणी घे माय ये आंधळीला आरसा घे टकलीला कंगवा घे बोचरीला दंत मंजन घे वाढ 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 ये सुतुळी घे बांबू घे गुलाल घे 3.5 मीटर कापाड घे राखेलचा डबा घे काडीची पेटी घे खांदेकरी नसतील तर ते पण घे सोबतच घेऊन फिरते वाढ 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 आणि केसारी आणि गे मैना काळी पोत मनी गे पन्नी घे मैना काळी पोत म्हणी घे काळी पोत गे मन्याला आयुष्य मागत धन्याला ही काळी पोतगी मन्याला आयुष्य मागत धन्याला एक यशोदा शोभा ये तुझ्या बबीला सोन्याचा जुबा ही घे तुझ्या बबीला सोन्याचा गुबागी बबीला सोन्याचा गुबागी ये गजना मीना ये तुझ्या लिखील केसाच्या पिना घे तुझ्या लिकीला केसाच्या पिनागी लिकीला केसाच्या पिनागी अगं आदली भर जोंधळ दे आदली भर जोंधळ दे तुझ्या बाळाला जायचं काजळ ही घे तुझ्या बाळाला जायचं काजळगी बाळाला जायचं काजळगी केसारी आणि गे मैना काळी पोत मनी घे ही केसारी पन्नी घे मैना काळी पोत म्हणी घे वाडगे ये भामाबाई वडगे रखमाबाई वडगे यशोदाबाई वडगे ये दादा ये काय नाव आहे काय नाव आहे तुमचं तिथं बस मगापासून माझ्याकडे बघतात हो आणखीन डोळ्याची पापणी सुद्धा खाली टाकली नाही विचार काय हाय तुमचा हो पाहुणा विचार काय हाय तुमचा लग्न झालं का तुमचं नाही झालं नाही पिकून एवढं गळायला आले तरी लग्न नाही झालं करता का माझ्यासोबत हा तुम्ही करता नाही म्हणू नका 2025ची ऑफर आहे बघा 2025ची ऑफर आहे एका एक फ्री मोबाईलवर सिम कार्ड मोफत बेटा पप्पल टाटा कर तुझं का हातबीत मुरगळलं का काय अच्छा मानच फिरली वाटतं थंडी मला मान कुडकुडली वारगे हिका भिकारीन साधी नाही बरं का दादा हिका भिकारीन साधी नाही कारण मला पाहिलं का नाही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आलते बरं का हो खरंच मोदी साहेब आले बरं का मला पाहिलं आणि मला पाहिल्या माझ्याकडे बघून मला म्हटले थोडं विकू दे याला मोदी साहेब मला म्हटले मित्रांनो मेरे प्यारे भारतवासियों मैं इस औरत से शादी करना चाहता हूं मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं मेरे 125 करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया है मेरे दोस्त कमल का फूल खिल गया है मोदीजींना म्हटलं मोदीजी तुमच्यासोबत लगीन नाही पाहिजे जमायचं मी सरपंचांना शब्द दिलाय मोदीजी गेले त्यानंतर मला पाहिला शरद पवार साहेब आले बरं का मला पाहिलं पहा मग मी किती जुनी असेल मावशी पवार साहेब मला पाहिलं आणि माझ्याकडे बघून मला म्हटले आवाज आवडला सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आवाज आवडला कारण तिथून पुढचे आवाज टाळ्याशिवाय निघत नाही पवार साहेब मला म्हटले पवार साहेब आले आणि मला म्हटले
कार्य कसे सरळ सागे वर्ष सामाजिक कार्य करायचं असताना एवढा वाजता भक्ती पद्धती एक कार्यक्रम आयोजित केला. एवढा वाजता भव्य दिव्य साऊंड सिस्टीम सहित या ठिकाणी साऊंड सिस्टीमच्या या ठिकाणी जे काही वागे पुढे मस्त फिरत आहेत, अतिशय उत्तम प्रकारे काम करतात. या ठिकाणी सर्व गावकऱ्यांना पैसे कृषीचे सर्व आयुक्तांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. पवार साहेब गेली बरं का. त्यानंतर मला पाहिला दादा कोंडके आली. दादा कोंडके कोणाकोणाला माहिती, टंगडं वर करा, आपला हात वर करा. दादा कोंडके आले, एकटी आले नाही, मग त्यांच्या मावशीला घेऊन मला पाहायला आले. आणखीन विको द्या दादा, विको द्या. हा दादा कोंडके यांच्या मावशीला घेऊन मला पाहायला आले. मला पाहिलं दादा कोंडके त्यांच्या मावशीला म्हणतात, ए मावले 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 मावले, अगं आपल्या गावामध्ये काही देखील भिकारी मिळाली मावले. मला या बाईसोबत लगीन करायचं, लगीन तिला माझी राणी बनवून देतो, राणी. माझ्या सिनेमामध्ये रोल देतो, रोलच्या मारे फोमला. म्हणलं दादा, ओ दादा, तुमचं नावच दादा आहे, तुम्हाला काय नाव हाक मारायची लग्न झाल्यावर? दादा इकडे या, दादा तिकडे जाऊ, त्यापेक्षा एक काम करा, रक्षाबंधन लिहा, राखी बांधते, विषय क्लोज. दादा कोंडके गेले. त्यानंतर मला पाहिला राजकुमार आले. हिंदी पिक्चर मधले राजकुमार मला पाहायला आले. मला पाहिल्या राजकुमार नेहमीच्या गळा खाजवायच्या अंदाजामध्ये माझ्याकडे बघून मला म्हटले, ना तलवार की धार से, ना गोलियों की बौछार से बंदा डरता है गोविंद भारुडकार से. यानी हम तुमसे शादी करेंगे, जरूर करेंगे. वो जगह भी हमारी होगी, वो मंडप भी हमारा होगा, वो साउंड सिस्टम भी हमारी होगी. और यानी रही बात दुल्हन की, तो दुल्हन हम खुद होंगे. म्हटलं म्हातारं काय बिघडलं का काय? सर्व गेले. शेवटी मला पाहिला निळू फुले आली. विकू थोडं कमी करत. निळू फुले आली बरं का. मला पाहायला आले आणि त्यांचा फेमस डायलॉग माझ्याकडे बघून मला म्हटले, बाई 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 भाड्यावर या. म्हटलं मोडदा स्वतः भाड्याच्या घरात राहतोय आणि मला वाड्यावर बोलतोय. तोंडावर नाही म्हणून टाकलं बघ. सर्व गेले. शेवटी सलमान खानला कोडदम निघतोय. सलमान खान आले की मला पाहायला आला. मला म्हटलं हे बघ आपण दोघे लग्न करू. मी म्हणलं सलमान नाही जमायचं, कारण माझ्या आईनं सांगितलं कुठं बी हिंड पण कोणाला होय म्हण नको. तो म्हटलं हे बघ लग्न करील तर तुझ्याशीच करील. मी म्हणलं सलमान नाही जमायचं. तो म्हटलं का नाही जमायचं? मी म्हटलं सलमान अरे जरा तुझ्या वयाचा विचार कर. तू माझ्या आजीला पाहायला आलतस, आणखीन तसंच आहे. म्हटलं हे बघ आता लग्न केलं तर तसंच करेन, तर तुझ्याशीच करीन, नाहीतर तसंच राहील. मी म्हणलं तसंच राहा. आणखीन तसंच आहे बघा. आणखीन त्यानं लग्न केलं नाही. पण तुम्ही काळजी करू नका, काळजी करू नका. तुम्हाला नाही नाराज करायची. जाताना तुमच्यासोबत थोडं का होईना लग्न करून जाते. अनादी सिद्ध नवल झाले, प्रेमाचे कुंकू भाडी लागले, सद्भक्ती बोराटी हाती धरले, आणि सानंद कुरकुला घेऊन शकून सांगू आले. बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. तुला बी होईल मला बी होईल, त्याला बी होईल त्याला बी होईल, तुला बी होईल मला बी होईल, याला बी होईल त्याला बी होईल. तुला बी होईल मला बी होईल, हिला बी होईल तिला बी होईल, तुला बी होईल मला बी होईल, हिला बी होईल तिला बी होईल. काय बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. बाडगे बुरगुंडा. बुरगुंडा म्हणजे काय? ऐका, बुरगुंडा या शब्दाचा अर्थ काय होतो? शाब्दिक घेतला तर तुला मुलगा किंवा मुलगी असा होतो, किंवा लेकरू होईल असा होतो. पण या ठिकाणी आमचे एकनाथ महाराज बुरगुंडा या शब्दाचा अर्थ मुलगा किंवा मुलगी सांगत नाही. नाथ महाराज म्हणतात बुरगुंडा या शब्दाचा अर्थ होतो तुला भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान होईल, ईश्वराच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल. कारण
ज्ञान हा माणसाच्या जीवनातला फार महत्वाचा घटक आहे दादूनो. ज्याच्याकडे ज्ञान नाही त्या माणसाला किंमत, किती पैशावाला माणूस असतो त्या ज्ञानी नसेल तर महाराज तर लोक किंमत देत नाहीत बरं का. लोक म्हणतात त्याच्या नदी लावू नका, डोक्यात कमी. कशामुळं? ज्ञान नसल्यामुळं, विचार नसल्यामुळं दादूनो. सारा विचार म्हणजे ज्ञान आहे दादूनो. ज्ञान असलं पाहिजे दादूनो. हो, कारण किती मोठा माणूस असतो ते पैशावाल्याला किंमत, ज्ञानाशिवाय पैशाला किंमत नाही दादूनो. अंबानीचा फोटो आपण घरात लावतो का? बाटा, टाटा, अदानी यांचा फोटो घरात लावतो का आपण? नाही लावत का? पैसे नाहीत का त्यांच्याकडे? आहेत, मग फोटो का लावत नाहीत लावत. 400 वर्षे लोटून गेली माझ्या छत्रपती शिवाजी राजांना. माझ्या राजाचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये पाहायला सापडतो दादांनो. 700 वर्षे लोटून गेली माझ्या ज्ञानोबरायांना. हे झटका का हाणते असं? झटका हाणलं की ते डायरेक्ट माझं आवाजाची लेवलच खाली नेऊन ठेवते. म्हणून दादूनो 700 वर्षे लोटून गेली आहे का? आवाज नाही आला तुम्हाला? काय होत असेल तसं करू नका ते. 700 वर्षे लोटून गेली माझ्या छत्रपती शिवाजी राजांना, माझ्या ज्ञानोबरायांना. माझ्या ज्ञानोबरायचा पालखी सोहळा आज सुद्धा निघतो दादूनो. आपण मेल्याच्या नंतर आपली पोरं, आपली नातवंड, आपली पोर आपलं वर्ष श्राद्ध घालतील का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही बाबा. जो आपला बंगला बांधलाय ना आपण, त्या बंगल्यामध्ये आपले नातवंड आपला फोटो सुद्धा लावतील का याची गॅरंटी नाही. परंतु दादांनो 400 वर्षे लोटून गेली माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये, राजांची प्रतिमा प्रत्येकाच्या मनामध्ये. काय माहितीये? कारण दादांनो माझा राजा हा पराक्रमानं शूर होता, माझा राजा विचारानं थोर होता. म्हणून माझ्या राजाची जयंती आज 2दा नाही 3दा साजरी केली जाते दादा. नुसत्या महाराष्ट्रात नाही, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये नाही तर या विश्वामध्ये 35 देशामध्ये माझ्या राजांची जयंती आज साजरी केली जाते दादांनो. याला जर कारण काय असेल तर ज्ञान आहे दादा. म्हणून ज्ञानाला फार किंमत आहे बरं का. मावशी किती जणी उठल्यात? 1 2 3 4 4.5. आता गेल्या तेवढ्या जाऊ द्या बरं का. आता याच्यानंतर जी उठली, आधीची माझी जी काळी बरं का मावशी, मी जे बोललो ते खरंच होते. आता याच्यानंतर जी उठली समजायचं कायमची उठली, त्याच्यामुळे कोणी उठायचं नाही. फक्त 5 मिनिटं तुमची घेणार आहे. मला माहिती तुमच्या माग रोज कार्यक्रम आहेत. सकाळी भजन, दुपारी भागवत कथा, संध्याकाळी कीर्तन, त्याच्यानंतर भारुड. तुमची सुद्धा कॅपॅसिटी बसण्याची नाही एवढी, पण फक्त 5 मिनिटं तुमची घेणार आहे. आता फक्त इथून पुढे डिस्टर्ब करू नका, कोणी उठू नका. कारण काय होतं, आम्हाला सुद्धा इथलं काय रोज कार्यक्रम दादून. आमचं ही महिना खाली नाही, पुढचा मे महिना पूर्ण बुक आहे. आम्हाला सुद्धा रोज कार्यक्रम असते, त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. सर्वांनी प्रेमाने एकदा त्या प्रभूचं भजन करायचं आहे. हे विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. म्हणून दादांनो विचाराला फार मोठी किंमत आहे, ज्ञानाला फार मोठी किंमत आहे दादांनो. हो, कारण आज बघतोय आपण विचार, माणसं पैशानं मोठी झाली पण विचारानं माणसं खाली आली दादांनो. आज बघतो पैसाला, पैशाच्या मागे 15 प्रकारचा अनर्थ सांगितलं दादांनो. पैसा आला की माणसाकडं मद वाढतो, पैसा आला की स्पर्धा वाढते, पैसा आलं की व्यसन वाढतं दादा, व्यसन लागतं. आज बघतो आपण 17-18 वर्षाची पोरग गुटखा खात्यात, तंबाखू खात्यात, सिगारेट आवडतात, दारू पितात. 17-18 वर्षाचं पोरग आहे. आणखीन तोंडावर नीट मिशो सुद्धा फुटली नाही अशी पोर आज व्यसन करू लागलेत दादा. आणखीन 1 रुपया कमायची अक्कल नाही, परंतु मायबापाच्या जीवावर पोर आज व्यसन करू लागले. त्यांना सांगणे दादा, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. जाम पर जाम पीने से क्या फायदा, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों के दाम खर्च कर, मुंह में मिट्टी पड़ जाती. कशाला खातोय गुटखा, कशाला खातोय तंबाखू, कशाला पितोय दारू? तुझ्या जर लयच हिम्मत आहे ना, तुझ्या जर लई हिम्मत आहे ना, अरे गुटखा काजू खाय. गुटखा काय खातोय, तंबाखू काय खातोय, उद्यापासून काजू खायला सुरुवात कर ना. पण नाही खायचं काजू का? म्हणतो 700-800 रुपये किलो काजू खाणार नाही. बदाम खायचं नाही, मग 25,000 रुपये किलोचा गु खाईल. काय गुटखा, काय किंमत आहे गुटख्याची मार्केटला? 25,000 रुपये किलो ना गुटखा मिळतोय. 25,000 रुपये किलोचा गुटखा खायला परवडतो, पण
700-800 रुपये किलोचा काजू खायला परवडत नाही. म्हणून दादानो चांगलं खा, चांगलं वागा. कारण दारू जाम पर जाम पीने से क्या फायदा, आधी रात में उतर जाए. दारू सकाळी प्याला दुपारी उतरती, रात्री प्याला अर्ध्या रात्रीत उतरती. अशी अर्ध्या रात्रीत उतरणारी नशा करू नका. कोण म्हणतो तुम्हाला नशा करू नका? नशा जरूर करा, पण अशी करा एकदा चढली की पुन्हा उतरली नाही पाहिजे. ज्ञानोबरायनं नशा केली भगवंताच्या नामाची. 16 वर्षी श्रेष्ठ ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, हरिपाठ लिहिला, गाथा अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिलं, तुकोबरायनी गाथा लिहिलं. माझ्या छत्रपती शिवाजीराजानं वयाच्या 16 वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण मानलं जातं. जगामध्ये पहिला राजा असा आहे वयाच्या 16 वर्षी ज्या राजानं लढाई केली, स्वतः लढाई केली दादनो. जगामध्ये पहिला राजा. व्यसन असं करा दादनो, समाजसेवेचं व्यसन करा. हिंदवी स्वराज्याची राजानं नशा केली. माझ्या धर्मवीर संभाजी राजानं देशभक्तीची नशा दादनो. प्राण गेला देशासाठी, धर्मासाठी प्राण सोडला, पण धर्म सोडला नाही. म्हणून हे ऐक मरदार, दारू पिऊन फिरशील दादा, ऐक दादार. स्वतःला मर्द म्हणून घेतो आणि दारूच्या अड्ड्यावर जातो, दारू पितो, घरी येतो, आईला उलट बोलतो, आपल्या बापाला उलट बोलतो, बहिणीचा अपमान करतो आणि स्वतःला मर्द म्हणून घेतो. बायकोला दारू पिऊन मारतो, स्वतःला मर्द म्हणून घेतो. हे मर्दा ऐक गड्या, ऐक मरदार, दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठं बी मरशील, या रस्त्यावर कुठं बी मरशील, रस्त्यावर कुठं बी मरशील. ऐक मर्दार, दारू पिऊन फिरशील, या रस्त्यावर कुठं बी मरशील र. जय हो. या रस्त्यावर कुठं बी मरशील र, या रस्त्यावर कुठं बी मरशील र. दारूच्या नादी लागून गुणवान झाल्या गुण, गुणवान झाल्या व गुण, गुणवान झाल्या व गुण. सार काम धंदा त्यागुण, पोट भरती भीक मागुन, पोट भरती भीक मागुन, पोट भरती भीक मागुन. हिच्या नादान, हिच्या नादान, अरे नादान, हिच्या नादान बरबाद होशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील र, या रस्त्यावर कुठं बी मरशील र, या रस्त्यावर कुठं बी मरशील र. अरे दादा नको लागू दारूचा नादा, दादा रे नको लागू दारूचा नादा. ही दादा नको लागू दारूचा नादा, दादा नको लागू दारूचा नादा. अरे हो अहो या दारूचा नादले वाईट, दादा दारूचा नादले वाईट. आणि रोज रोज पिऊन हा होतोय ताई. अहो याला वर जाण्याची लई घाई, अहो याला वर जाण्याची लई घाई. आणि सकाळी 5 वाजताच गेला बाई. अहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई, आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही. अहो त्याची बायको रडती धाई धाई. मला मुंबईला नेतो म्हणला होता दादा, कोंडक्याचा पिक्चर धावतो म्हणला होता, लेकरा बाळांना कपडे घेतो म्हणला. सारस कसं टाकून गेला. काय सांगू दादा, दारुड्या नवरा मेलेस रडू सुद्धा येत नाही, पण पाहुणे रावळे काय म्हणतील म्हणून रडावं लागतंय. अहो कसा विसरू गेला वादा. कुटुंबाला फार मोठी स्वप्न दवली. बायकोला सांगितलं संक्रांत जवळ आली, तुला सोन्याचा हार करतो. पोरला सांगितलं परीक्षेत पास झालं ना तुला आयफोन घेऊन देतो. पोरला सांगितलं तुला स्कूटी घेऊन देतो. पण दादांनो सगळे स्वप्न अपुरे राहिले. एक दिवस लिव्हर खराब झाला, किडनी फेल झाली, आताड्या खराब झाल्या. डॉक्टरनं सांगितलं दादा पैसे खर्चणं बंद कर, आता ही केस आमच्या हातात राहिली नाही. म्हणून वेळेस सावध व्हा दादांनो, वेळेस सावध व्हा. अहो कसा विसरून गेला वादा. म्हणून दादा नको लागू दारूचा नादा, दादा नको लागू दारूचा नादा, दादा नको लागू दारूचा नादा. अरे अरडून वरडून डोकं आपटून सांगतो ह्या गोविंदा, अरडून वरडून डोकं आपटून सांगतो ह्या गोविंदा.
गोविंदा 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 ई दादन तुला गुदरुका दादन तुला गुदरुका म्हणून व्यसन करू नका. देशभक्तीचं व्यसन करा, ईश्वराच्या भक्तीचं व्यसन करा. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार आहे. मायबापाची सेवेचं व्यसन लावा दादा, जीवनाचं सार्थक झालं नसेल राहणार. मावशी कार्यक्रम संपला नाही. छत्रपती शिवाजी राजांचा जय जयकार झाल्याशिवाय कोणी सुद्धा हलायचं नाही. हे शिदान देगा देवा तुझा विसर नवावा हेची माझी सर्व जोडी मुक्तीधन संपदा संत संग देई सदा हेची माझी सर्व जोडी मुक्तीधन तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी गायना बडी हेची माझी सर्व जोडी तुकाराम 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की, हार हार भारत माता की. या ठिकाणी भक्ती पंढरी, या भक्ती पंढरीला या ठिकाणी मी धन्यवाद देतो. गोरेगाव या सर्वस्त ग्रामस्थांना, सप्त कमिट्यांना मी धन्यवाद देतो की या ठिकाणी आम्हाला भारुडाची संधी प्राप्त करून दिली. धन्यवाद.